नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज कंबाईंड ग्रुप बी ची एक्झाम झाली आणि प्रश्नपत्रिका देखील आता आलेली आहे आपल्याकडं. अ, या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करत आहोत. प्रोबॅबल अँसर्स आम्ही इथं डिस्कस करतोय. माझ्यासोबत आज आहेत डॉक्टर संदीप सर. सायन्स विषय शिकवतात आपल्या नीती आय एस अकॅडमीमध्ये. तसेच बाकीच्या अजून रिनाऊंड इन्स्टिट्यूशन्समध्ये देखील सायन्स शिकवतात. सरांचा सायन्स बद्दलचा अनुभवही खूप मोठा आहे. आज आपण प्रश्नांची उत्तरं बघूया की काय उत्तरं आहे त्याची आणि मग नंतर आपण याच्यावरती अनालिसिस देखील घेणार आहे. सुरुवातीचा पार्ट आपण सरांचा रेकॉर्ड करूया, सायन्सचा पार्ट. सर सायन्सचे प्रश्न डिस्कस करतील आणि मी बाकीचे विषयांचे प्रश्न डिस्कस करेल. तर सर तुम्ही सायन्स बद्दल जरा अँसर्स सांगा, प्रोबॅबल अँसर्स कसे असतील आणि त्यानंतर थोडंसं डिफिकल्टी लेवल कशी आहे सर याच्याबद्दल सुद्धा सांगा की कसा होता आजचा पेपर आणि कसं वाटलं याच्याबद्दल. आपण जर सायन्सचे क्वेश्चन्स बघितले तर तुलनेने ते खूप इझी होते, व्हेरी व्हेरी इझी कॅटेगरीचे होते. आणि तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका बघल्या तर कम्पॅरेटिव्हली खूप इझी क्वेश्चन होते आणि 15 पैकी 15 क्वेश्चन तुम्हाला सायन्समध्ये यायला काही हरकत नाही. चला तर सायन्सचे क्वेश्चन्स आपण बघूया आणि त्यांची अपेक्षित उत्तरे काय आहेत ते आपण पाहूया. पहिला क्वेश्चन आहे एक्सरेज बद्दल. क्षकिरण हे विद्युत चुंबकीय लहरी आहेत का? यस, डेफिनेटली दे आर मेंबर ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. दे आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. त्यांची वेवलेंथ कमी असते का? यस, करेक्ट. त्यांची वेवलेंथ कमी असते आणि एनर्जी खूप जास्त असते. देअर देअर वेवलेंथ इज व्हेरी शॉर्ट अँड फ्रिक्वेन्सी इज मोर अँड एनर्जी इज ऑल्सो मोर. दे हॅव द निगेटिव्ह चार्ज किंवा ऋणभार असतो का? नाही, त्यांच्यावर कोणताही भार नसतो, ते न्यूट्रल असते तर. आणि ते डिफ्लेक्टेड होत नाहीत, विद्युत चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होत नाहीत. त्यामुळे सी आणि डी हे रॉंग आहेत. ए आणि बी हे स्टेटमेंट्स बरोबर आहेत. त्यामुळे याच्यापैकी आपल्याला ए बरोबर, बी बरोबर पहिलं आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. तर दुसरा क्वेश्चन पाहूया. काय विचारलंय तुम्हाला? अप्रकट विलयन म्हणजे काय असं विचारलेलं आहे. याला इंग्लिशमध्ये आपण लेटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो. अप्रकट, लेटेंट म्हणजे हिडन, दिसत नाही. फ्युजन म्हणजे काय? फ्युजन किंवा विलियन म्हणजे काय? जेव्हा सॉलिड हा लिक्विडमध्ये कन्व्हर्शन होतो त्या प्रोसेसला आपण फ्युजन म्हणतो. यालाच कॉमन लँग्वेजमध्ये आपण मेल्टिंग पण म्हणतो. मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये विलियन म्हणता येते. म्हणून तर हे काय, याचा आन्सर आहे 3. ओके. आता याचं जे सेकंड आन्सर दिले बघा की 1 डिग्रीने वाढवण्यासाठी, तर याचं उत्तर आहे की स्पेसिफिक हीट. ओके. जर या प्रश्नामध्ये स्पेसिफिक हीट काय आहे, विशिष्ट उष्मा काय असतो असं विचारलं असतं तर दुसरं आन्सर आपल्याला करेक्ट, त्या प्रश्नाचं आन्सर दुसरं आलं असतं. तर हा मेल्टिंग पॉइंटवर असतो आणि सॉलिड टू लिक्विड जाण्यासाठी जो एनर्जी हीट लागते त्याला आपण लेटेंट हीट म्हणतो. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रश्न बघूया. खूप सोपा प्रश्न आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे? अल्फा कण काय असतात? अल्फा कण हे हेलियमचे न्यूक्लिय असतात. अल्फा पार्टिकल्स आर न्यूक्लियस ऑफ हेलियम ॲटम, ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन नसतो. बीटा कण काय असतात? बीटा कण हे इलेक्ट्रॉन असतात. ओके. बीटा पार्टिकल्स आर इलेक्ट्रॉन. किरणोत्सर्गाचे एकक, युनिट ऑफ रेडिओ क्युरी आहे. ओके. बेक्वेरेल पण आहे, लक्षात ठेवा. पण इथं दिलेलं आहे क्युरी. क्युरी इज अ युनिट ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. गॅमा रेज आर व्हेरी हाय फॉर्म ऑफ रेडिएशन्स. टॉप लेवल लाईक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज. गॅमा रेज हे उच्च ऊर्जेचे फोटॉन असतात. तर त्या दृष्टीनं ए हे 3, A3 आणि B2, 4 हे आन्सर असेल त्याचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कार्बनचं आयसोटोप्स बद्दल, कार्बनचे समस्थानिकाबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर जर तुम्हाला माहित आहे जसं की कार्बनचे 3 असतात आयसोटोप्स. कार्बन 12 एक असतो, कार्बन 13 आणि कार्बन 14. कार्बन 12, कार्बन 13 आणि 14 असे 3 आयसोटोप्स, 3 आयसोटोप्स आर फाउंड इन नेचर. यापैकी लक्षात ठेवा कार्बन 12 हा जवळपास 98% आढळतो. 98% हा कार्बन 12 आहे. आणि कार्बन 13 हा फक्त 1% आढळतो. आणि कार्बन 14 हा लेस दॅन 1% असतो आणि हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. ओके. रेडिओ ऍक्टिव्ह आहे, लक्षात ठेवा. त्याचं पर्सेंटेज खूप कमी आहे, 1 in 1 billion ॲटम्स. ओके. तर त्याचं उत्तर असेल की 98% भेटणारा कार्बन 12 हे याचं उत्तर असेल. नेक्स्ट खूप सोपा क्वेश्चन, ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज विचारलेलं आहे की विच इज अ प्रिन्सिपल ओअर ऑफ ॲल्युमिनियम. आपल्या स्टेट बोर्डच्या बुक्समध्ये दिलेलं आहे की बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचं मेन खनिज असतं. लक्षात ठेवा मॅलाकाईट हे कॉपरचं असतं, गॅलिना हे लीडचं असतं, पीबी.
लीड शिसे भेटतं आणि डोलोमाइट हे मॅग्नेशियमचं असतं. ठीक आहे, याच्यावर प्रश्न विचारू शकतो आयोग, त्यामुळे हे पण लक्षात ठेवा. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर अजून एक सोपा प्रश्न दिलेला आहे की वातावरणाचे थर विचारलेले आहेत. तर हे मी सांगेल की तुम्ही 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 जर इंग्लिशमध्ये जर लक्षात ठेवलं तर सोपा जाईल हा प्रश्न, कारण याच्या आधी पण विचारला होता प्रश्न आणि त्याच्यावर मराठीमध्ये असं ट्रोपोस्फिअर असं लिहून दिलं होतं आयोगानं, त्यामुळं तुम्ही त्यांच्या इंग्लिश जर नाव लक्षात ठेवले तर सोपं जाईल. तर पहिला थर आपल्याला ट्रोपोस्फिअर भेटतो, त्याच्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर भेटतो आणि त्यानंतर मिझोस्फिअर आणि सगळ्यात बाहेरचा थर्मोस्फिअर. तर 4 नंबरचं ऑप्शन हे बरोबर आहे. तपांबर, स्थितांबर, मध्यांबर आणि उष्णांबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डेंटॅलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो? डेंटॅलियम नावाचा प्राणी, त्याचा फायलम आहे मोलुस्काचा. ठीक आहे, हा एक स्नेल सारखा प्राणी आहे. ठीक आहे, स्नेलच्या क्लासमध्ये असलेला, ज्याला हार्ड कॅल्शियमची शेल असते आणि जी ज्वेलरी म्हणून काही लोक वापरतात, आदिवासी लोक ज्वेलरी म्हणून वापरतात. हा मोलुस्काचा मेंबर आहे. पुन्हा ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राणी वर्गीकरणावर जो खूप महत्वाचा टॉपिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट आहे आणि तुमच्या नॉलेज स्पेक्ट्रम ऑफ नॉलेजच्या थोडासा बाहेर आहे. कॅटफिशच्या प्रजातींमध्ये मिशांसारखे काही असे प्रोजेक्शन्स असतात ज्यांना आपण विस्कर्स म्हणतो. तुम्हाला माहित असेल की कॅट असते तर तिला असे मिशा टाईप असतात, तर त्यांना आपण विस्कर्स म्हणतो. ठीक आहे, तर असे विस्कर्स किंवा प्रक्षेपण हे माशांवर आढळतात. तर त्याच्यामध्ये काहीतरी रुचिज्ञान कलिका आढळतात आणि जे अन्न शोधण्यात प्रयत्न करतात त्याला इंग्लिशमध्ये टेस्ट बर्ड्स हा खूप सोपा प्रश्न दिलेला आहे की टेस्ट बर्ड्स आढळतात विस्कर्सवर, तर त्यांना काय म्हणतात, त्या विस्कर्सला काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर एक कॉमन सेन्स लावून तुम्ही हा प्रश्न रूल आउट करू शकता की टेस्ट बर्ड्स बद्दल प्रश्न विचारला आहे तर तिथं टूथ हे ना काही पॉसिबिलिटी नाही. टूथ हे अलग असतात आपल्यामध्ये, पण टूथ इज डिफरंट आणि टेस्ट बर्ड हे टंगवर असतात, ते अलग असतात. त्यामुळं तुम्ही टूथ जे जे दिलेलं आहे तो ऑप्शन तुम्ही कट करू शकता. उरलेला ऑप्शन येतो बारबेल्स, जे जे की उत्तर आहे. बारबेल्स हे रूल आउट करून तुम्ही याचं उत्तर काढू शकता. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुन्हा खूप सोपा प्रश्न ॲनिमल क्लासिफिकेशनवर. ॲग्नाथा म्हणजे ज्यांना जॉज नसतो, नॅथो म्हणजे जॉ आणि ॲग्नाथा जे असे वर्टिब्रेट्स आहेत की ज्यांना जॉ नसतो, ज्यांना आपण ॲग्नाथा किंवा ज्यांना आपण सायक्लोस्टोमॅटा पण म्हणतो. हा वर्टिब्रेट्सचा पहिला क्लास आहे, लक्षात ठेवा. तर त्याचं उत्तर आहे पेट्रोमायझॉन, लॅम्प्री. ओके, स्कॉलिओडॉन डॉगफिश हा एक टाईपचा शार्क आहे, त्यामुळे तो पायसेसचा मेंबर येणार. नेक्स्ट तुमचा ग्रुप रॅटस म्हणजे आपला उंदीर, रॅट. ओके, तर हे येणार नाही. आणि लॉरिस म्हणजे एक टाईपचा माकड आहे, ठीक आहे, मंकी टाईप, तर ते पण उत्तर येणार नाही. याचं उत्तर येणार आहे 3, पेट्रोमायझॉन किंवा लॅम्प्री. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की वनस्पतींना कॅल्शियमच्या मेटाबॉलिझमसाठी, चयापचयासाठी अजून कोणतं एक खनिज आहे, मिनरल इम्पॉर्टंट, त्याची आवश्यकता असते. विच मिनरल प्लेज इम्पॉर्टंट रोल इन कॅल्शियम मेटाबॉलिझम? याचं उत्तर आहे बोरॉन. बोरॉन हे मिनरल कॅल्शियमच्या ट्रान्सपोर्टसाठी, सेल्सच्या मध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि बोरॉन शिवाय ते कॅल्शियमचं ट्रान्सपोर्ट होऊ शकत नाही. त्यामुळं याचं उत्तर आहे बोरॉन, 4 नंबर. पुढचा प्रश्न पुन्हा खूप सोपा की शैवाळ कोणतं, याच्यामधलं अल्गी कोणती आहे? तर शैवाळ ही क्लॅमिडोमोनास आहे. तुम्हाला माहिती आहे एकपेशी युनिसेल्युलर अल्गीचं उदाहरण आहे हे. युनिसेल्युलर अल्गी क्लॅमिडोमोनास. ब्रायोफायटा हे फ्युनारियाचं एक्झाम्पल आहे. टेरिडोफायटा लाइपोपोडियम आणि जिम्नोस्पर्म सायकस आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही ए हे 4 वर, A4 ते त्यानंच उत्तर निघत आहे आणि B3 3 नंबरचं उत्तर येईल यानं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे दिलेली आहे, पानाचा गडद हिरवा रंग, आणि आता महत्वाचं आहे की विकृत आणि मृत पेशींचे काही भाग असतात. तर फॉस्फरसच्या डेफिशियन्सीचं कोणतं लक्षण आहे? फॉस्फरसच्या कमतरतेचं लक्षण कोणतं आहे? तर नेक्रो. मी जसं सांगतो तुम्हाला की रूट वर्ड्सचा अभ्यास केला पाहिजे. नेक्रो या रूट वर्डचा अभ्यास होतो डेथ, त्यामुळे डेथ सेल्सला आपण नेक्रोटिक स्पॉट्स म्हणतो. तुम्हाला स्पेसिफिक मृत ऊतींचे डेथ टिश्यूच्या डेथचे पार्ट्स विचारलेले आहे, त्याचं उत्तर आहे नेक्रोटिक स्पॉट्स. क्लोरोसिस लक्षात ठेवा, जेव्हा झाडाच्या पानांना येलो कलर येतो, येलोनेस खूप जास्त होतो, हे घडतं आयर्न आणि काही मिनरल्सच्या, मॅग्नेशियमच्या डेफिशियन्सीमुळं, नायट्रोजनच्या डेफिशियन्सीमुळे होतं, त्याला आपण क्लोरोसिस म्हणतो. विल्टिंग म्हणजे सामान्य भाषेमध्ये आपण पाणी न भेटण्यामुळं
झाडाचं कोंब असतात त्याला आपण विल्टिंग म्हणतो. काही मिनरल्सच्या डेफिशियन्सीमुळे पण विल्टिंग होऊ शकते, पण फॉस्फरसमुळे नाही. लीफ कर्लिंग हे एक अजून सिम्टम आहे, पण फॉस्फरसचं जे सिम्टम आहे आणि डेड सेल्सला आपण नेक्रोटिक स्पॉट्स म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, खूप सोपा प्रश्न. एबीओ रक्त गटाचा शोध कुणी लावला? आपण जसं म्हणतो की फादर ऑफ ब्लड ग्रुप्स इज कार्ल लँडस्टेनर. फादर ऑफ ब्लड ग्रुप्स, तर कार्ल लँडस्टायनर यांनी एबीओ या रक्त गटाचा शोध लावला. लक्षात ठेवा, आर एच सिस्टीमचा शोध पण यांनीच लावलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन येऊ शकतो की आर एच सिस्टीम ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन ब्लड ग्रुप असतात, त्याचा पण शोध कार्ल लँडस्टायनर यांनीच लावलेला आहे. विल्यम हार्वे हे पण नाव रक्ताभिसरणाशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, यांना आपण फादर ऑफ ब्लड सर्क्युलेशन म्हणतो. ठीक आहे, फादर ऑफ ब्लड सर्क्युलेशन किंवा रक्ताभिसरणाचे जनक विल्यम हार्वे हे आहेत. पुढचा क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो, पण या प्रश्नाचं उत्तर आहे कार्ल लँडस्टायनर. तर पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक मधुमेह दिन किंवा ज्याला आपण वर्ल्ड डायबिटीज डे म्हणतो, तर हे तुम्हाला माहित पाहिजे, थोडंसं नॉलेजचा फॅक्च्युअल प्रश्न आहे. तर 14 नोव्हेंबरला आपण वर्ल्ड डायबिटीज डे सेलिब्रेट करतो. तर का, याचा रिझन पण विचारू शकेल आयोग. लक्षात ठेवा, बेंटिंग नावाचे सायंटिस्ट होते, फ्रेडरिक बेंटिंग, ज्यांनी इन्सुलिनचा शोध लावला. ठीक आहे, तर यांचा हा बर्थडे आहे, त्यामुळं यांचा बर्थडे 14 नोव्हेंबर हा वर्ल्ड डायबिटीज डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. यांचं नाव इन्सुलिन या संप्रेरकाशी तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे की हा पंडित नेहरूंचा पण बर्थडे आहे, याला आपण बालदिन म्हणून साजरा करतो. तर तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवा की असं नव्हतं पंडित नेहरूंना डायबिटीज होता म्हणून, असं काहीतरी ट्रिक बनवून लक्षात ठेवा की 14 नोव्हेंबर हा वर्ल्ड डायबिटीज डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन खूप सोपा आहे की कोणतं जीवनसत्व आहे जे रक्त गोठण्यास मदत करतं तुम्हाला. तर आपल्या लेक्चरमध्ये आपण म्हणतो की के फॉर क्लॉटिंग, एवढंच लक्षात ठेवा क नुसार. तर के, विटॅमिन के हेल्प्स इन क्लॉटिंग. विटॅमिन के हे भेटलं नाही तर ब्लडचं क्लॉटिंग होत नाही आणि ब्लिडिंग हिमोरेज होऊ शकतो. एक लक्षात ठेवा, हे के जे विटॅमिन के आहे ते आपल्या इंटेस्टाईन मध्ये बॅक्टेरियाकडून सिंथेसिस होतं. त्यामुळं न्यूबॉर्न जे असतात, नवीन जन्मलेले जे बेबीज असतात, त्यांच्यामध्ये हे बॅक्टेरिया इंटेस्टाईन मध्ये डेव्हलप झालेले नसतात, म्हणून जन्मल्यानंतर बेबीजना विटॅमिन के चे इंजेक्शन डॉक्टर देतात, त्यांचं रक्त गोठण्यास मदत व्हावी म्हणून. त्यामुळे याचं उत्तर आहे विटॅमिन के. ओके, तर सायन्सचे आपण जर सगळे 15 क्वेश्चन पाहिले तर 14 क्वेश्चन हे खूप सोपे कॅटेगरीचे होते, आणि एक क्वेश्चन जो कॅटफिशचा होता तो तुम्ही रूल आउट करून सहज 15 पैकी 15 क्वेश्चन घ्यायला काहीही हरकत नव्हती. तुलनेनं आतापर्यंत जितक्या एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यात सोपा सायन्सचा हा प्रश्न, हा पेपर सगळ्यात सोपा असं आपल्याला म्हणता येईल. थँक्यू.